मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 48 नियम. नंबर 1. उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होणार नाही. नंबर 2. जास्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या होऊ शकते. नंबर 3. हिरवी शिमला मिरची वजन कमी करण्यास मदत करते. नंबर 4. हाताने कपडे धुतल्याने डिप्रेशन कमी होते. नंबर 5. जे लोक संध्याकाळी तळलेले पदार्थ खातात ते लवकर आजारी पडतात. नंबर 6. जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्याने बहिरेपणा येतो. नंबर 7. कांद्याचे काही तुकडे उशीच्या आजूबाजूला ठेवल्याने सर्दी होत नाही. नंबर 8. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते. नंबर 9. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी 2-3 तुळशीची पाने पाण्यात उकळून गुळण्या करा. घसादुखीपासून काही वेळात आराम मिळेल. नंबर 10. लिंबू सेवन केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि यकृताची कमजोरी दूर होते. नंबर 11. सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याचा रंग काळा झाला असेल तर थोडासा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा आणि रस सुकल्यावर चेहरा धुवा. त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल. नंबर 12. जर तुमच्या चेहऱ्यावर पांढरे दाणे म्हणजे व्हाईट हेड झाले असतील तर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून ती कोरफडच्या गरामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावावी. यामुळे चेहऱ्यावरील व्हाईट हेड्स निघून जातील. नंबर 13. साखरेशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. नंबर 14. पोटदुखी अचानक सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे. पोटदुखीपासून आराम मिळेल. नंबर 15. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नये, त्यामुळे शरीराला हानी होते. नंबर 16. वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते. नंबर 17. उलट्या थांबवण्यासाठी बडीशेपच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे उलट्या थांबतील. नंबर 18. अंडी हे प्रथिनेयुक्त अन्न आहे. हे खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित काम करतात. अंड्यामध्ये प्रथिने तसेच हेल्दी फायबर्स असतात, ज्यामुळे शरीराला शक्ती मिळते. नंबर 19. रोज खजूर खाल्ल्याने अंतर्गत कमजोरी दूर होते. नंबर 20. कमी पाणी पिल्याने ओठ कोरडे होतात आणि ओठांवर भेगा पडू लागतात. नंबर 21. सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा मेथीचे दाणे खाल्ल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 22. खूप गरम कॉफी किंवा चहा पिल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात. नंबर 23. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपती खावे. नंबर 24. रोज 1 टोमॅटो खाणाऱ्यांचे केस पांढरे होत नाहीत. नंबर 25. ज्यावेळी खूप टेन्शन असेल आणि आपले मन भरून येत असेल व मनावर दडपण वाटत असेल अशा वेळी चॉकलेट खाल्ले पाहिजे किंवा एखादा गोड पदार्थ खाल्ला पाहिजे. नंबर 26. रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायांच्या तळव्यांवर आणि हातांच्या तळव्यांवर तेलाने मालिश करा. यामुळे तुमच्या अनेक आजारांपासून संरक्षण होईल. नंबर 27. जर तुम्हाला आरसा चमकवायचा असेल तर बटाट्याच्या सालीने स्वच्छ करा. यामुळे आरसा स्वच्छ होईल. नंबर 28. तुम्हाला जर झोपेचा त्रास होत असेल तर कोमट दूध डोळ्यांना चोळावे. यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल. नंबर 29. पोटात जळजळीची समस्या असल्यास रोज 1 ग्लास ताक प्या. यामुळे पोटाची जळजळ दूर होईल. नंबर 30. जर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाचा वापर करा. यामुळे ॲलर्जीपासून आराम मिळेल. नंबर 31. रोज लिंबू आणि आल्याचा रस प्यायल्याने वाढणारे पोट कमी होण्यास मदत होते. नंबर 32. कॅल्शियमप्रमाणे मॅग्नेशियम हाडांसाठी तितकेच महत्त्वाचे असते. काजूमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही हाडे मजबूत करण्यास मदत करतात. नंबर 33. जीभ पांढरी असेल तर तोंडात फोड येतात. नंबर 34. जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी 1 सफरचंद खा. नंबर 35. ज्यांचे पोट साफ नाही त्यांनी 1 चमचा सुंठ कोमट पाण्यासोबत सेवन करावे. नंबर 36. जर तुमच्या दातांना कीड लागली असेल आणि तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाची टूथपेस्ट वापरा. नंबर 37. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास काळ्या तुतीचे सेवन करा. नंबर 38. केसांवर जिऱ्याची पाने वापरल्याने केस तुटणे आणि गळणे तर थांबतेच, पण कोंड्यापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
नंबर 39, नारळाच्या तेलाने नखांवर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 40, तुमचा मेंदू कमजोर असेल तर रोज बदामाचे सेवन करा, यामुळे मेंदूला शक्ती मिळते. नंबर 41, कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 42, तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर व्यायाम हा एक चांगला मार्ग आहे. व्यायामाच्या मदतीने तुम्ही थकवा सहज टाळू शकता. व्यायामाने जास्त भूक लागते, तणाव कमी होतो, तसेच तुमच्या स्नायू आणि हाडांचे संरक्षण होते. नंबर 43, दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन करावे, कारण जन्माला येणाऱ्या मुलांचा रंग निखळण्यास मदत होते. नंबर 44, लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना रोज टोमॅटो खायला द्या, यामुळे पोटातील जंत दूर होतील. नंबर 45, आले आणि लिंबाचा रस रोज मिसळून प्यायल्याने वजन कमी होते. नंबर 46, सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात. नंबर 47, प्रत्येक जेवणात अद्रकाचा समावेश करावा, त्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 48, प्रवासामुळे माणसाचा ताण कमी होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.